संत दिव्य महापुरुष म्हणून अनेकांना काय केला उपदेश केला बाबांनी. उपदेश म्हणजे कसा बाबाजी महादेव भगवान हनुमंतरायाची बघा सेवा करतात. सेवा एक दिवस नाही 2 दिवस केली. बालपणामध्ये 11 गावाच्या मारुतीला बाबाजी काय करायचे पाणी फूल जल अर्पण करायचे बघा असं. म्हणून दहे गावाच्या संता जगती आला आज कैसा. हे दगे गावच्या संता जगती आला आज कैसा. हे दगे गावच्या संता जगती आला आज कैसा. आला त्या भक्ताशी भजन करता आरती आरती जात सोडू. धन्यवाद. लगेच आरतीला प्रारंभ करू. सर्वजण लगेच आरतीसाठी जागा बजवून जे जोडीने त्या आरतीसाठी उभे राहतील. धन्यवाद. लगेच आरतीला प्रारंभ करू. महादेवाच्या आरतीकडे जाऊया. धन्यवाद.
जामनगर घेणारे चार शिवजी के हाथों में कंगन, कानों में कुंडल, गला मोतियन माला, जटा में गंगा विराजित, डाई डाई हारी डाली, ढोलक में बजाया, सच्चिदानंद स्वरूप भुवन के राजे, सर्वांना विनंती करतो आपले दोन्ही हात वरती करा आणि शेवटची ओळ आरतीची सर्वांनी मुखाने म्हणा. जय श्री धन्यवाद. सर्वांनी आपापल्या जागी व्यवस्थित बसून घ्या. खाली स्थान पण नवा. सर्व समोरचे जोडीने आले मी त्यांना विनंती करतो आपापल्या जागेवरती जा. सर्वजण समोर कोणीच गर्दी करू नका. फक्त अप्पाराव जे जनार्दन स्वामींचे वडील हे रोल करतात ते फक्त तेच थांबतील. बाकी सर्व जागेवरती समोर पण कोणीच नाही थांबणार. समोरच्या झोन मध्ये सर्व माता भगिनी असतील. सर्व टी झोन समोरचे झोन बनवणे त्या झोनच्या बाहेर असतील. सर्व टी झोनच्या चला पाठीमागे सर्व चला बाहेर चला पटकन. मी विनंती करतो या ठिकाणी हा टी झोन थोडा मोकळा ठेवा. सर्व खाली बसता अनुष्ठान नाट्य आता सर्व लोक जे जे करा आपण या ठिकाणी करू.
मी 2-3 मिनिटं त्या ठिकाणी घेणार आहे. सर्वांनी हातवरती करा. निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी महामंडलेश्वर भगवान बजरंग बली की जय. सर्व अनुष्ठानाला सूचना दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवा. तुम्हाला प्रत्येकाला लक्षात असावं, इकडे माणसांना पण कळावं, माणसांना महिलांना बी कळावं. आज बाबाजींनी हा अनुग्रह या ठिकाणात ललित पंचमीच्या मुहूर्तावरती देण्याचं ठरवलं. पण ज्यांच्या भाग्यामध्ये होतं त्यांना ते काय झालं, प्राप्त झालं. लक्षात घ्या. म्हणून मी प्रत्येक विद्यार्थ्याला 7 दिवस मी तुम्हाला जीव तोडून सांगत होतो का तुम्ही 1.25 लाख जर तुमचा पूर्ण झाला पाहिजे. आज 1.25 लाख जर पूर्ण झाला असता तर आपण या मंचावरती या ठिकाणी असतो. दुसरी गोष्ट मी तुम्हाला नेहमी सांगत होतो का विद्यार्थ्यांना मौन भंग करू नका, मौन सोडू नका. जे पास झाले तेच इकडे समोर आलेले आहे. तिसरी गोष्ट मी सांगत होतो का विद्यार्थ्यांना पावित्र्य प्रत्येकाने राखा. जपाच्या वह्या आपण लिहा, हस्तलिखित जप साधना. जसं कोण बनेगा करोडपती तसं इथं काय झालं, कोण बनेगा अनुग्रहपती. म्हणजे 4 विद्यार्थी या ठिकाणी जे पास झालेले आहे त्यामध्ये 3 जणांना तुळशीचा अनुग्रह नाही आणि एक विद्यार्थी असा खाली बसलेला आहे का त्याला अनुग्रह तुळशीचा मिळालेला आहे. तो तिची आता पोस्टिंग रुद्राक्ष अनुग्रहामध्ये झाली. जरा टाळी वाजून आपण तिची अभिनंदन करू. जसं रुद्राक्षाचा अनुग्रह सहजासहजी लवकर मिळत नाही. लक्षात घ्या. आणि मग आता ज्यांना अनुग्रह पाहिजे असेल तर बाबाजीने एक नियम आता केलेला आहे चालू का 3 अनुष्ठानाशिवाय अनुग्रह कोणाला मिळणार नाही. लक्षात घ्या. पण हा ललित पंचमीच्या मुहूर्तावरती बाबाजीने काय केलं होतं, जसं दिवाळीचा एखादा ऑफर येते, ऑफर स्कीम येते मोबाईलची टॉक टाइम 400ला 400 रुपये नाही का, तशी बाबाजीने आता एक खुली केली होती या ठिकाणी ऑफर. पण आता ज्यांचं नशीब होतं त्यांनाच ते प्राप्त झालेलं आहे. तुम्ही काही नाराज होऊ नका. आता ज्यांचं पहिलं अनुष्ठान कोणाकोणाच्या हातवरती करा, ज्यांचं पहिलंच अनुष्ठान आहे धन्यवाद हात खाली करा. आता अजून तुम्हाला 2 अनुष्ठान करावं लागणार. डिसेंबर महिन्यामध्ये बाबाजींचा जनशांती धर्म सोहळा ओझरमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे. नंतर लगेच गुढीपाडव्याला पण अनुष्ठान आहे जातेगावच्या डोंगराचं. मग 3 अनुष्ठान करून बाबाजींचा अनुग्रह तुम्ही काय करा. अनुग्रह म्हणजे काय असतो, बाबाजी आपल्या कानामध्ये मंत्र घेतात. लक्षात घ्या. तो मंत्र आपला काय करतो, तो मंत्रच आपल्या ठिकाणी जीवनाचा उद्धार करतो. गुरु आपण म्हणतो ना, गुरु केला का, गुरुने अनुग्रह दिला का. आणि आज असा गुरुचा अनुग्रह आपल्याला गरज आहे. त्या गुरुची जो गुरु पहाटे उठतो त्याचीच माळा गळ्यामध्ये घाला, तो तर सगळ्या जगाला अनुग्रह द्यायला समर्थ आहे. नंतर तुम्हाला गुरु किती सापडतात रस्त्यानं. अनेक गुरु या ठिकाणी तुम्हाला भेटतील. आई बाप जन्माला घालतात ते पहिले गुरु आहे. आणि म्हणून या अनुषंगाने आता आपण लगेच श्रीफळ या ठिकाणी पुढे उभं राहायचंय. आणि मी जप घेतो. सर्वांनी ज्यांना मौन नाही त्यांनी या ठिकाणी जप म्हणा. फक्त अनुष्ठानात त्यांनी काही जप फक्त टाळी वाजवायची बघा. तुम्हाला काही मौन सोडायचं नाही. फक्त जप आपला हा एक अनुग्रहाचा शुभारंभ करायचा आहे. म्हणून आपण श्रीफळ या ठिकाणी वाहतोय. ओम जनार्दनाय नमः. 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 ओम नमः पार्वती गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुदेव दत्त 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 निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज की जय. बजरंग बली. धन्यवाद. यानंतर आता आम्ही विनंती करतो शुभा काकांनी या ठिकाणी पुढील सूत्र घ्यावं. अवघ्या फक्त 10 ते 15 मिनिटं बाकी असेल. जीवन चरित्र या ठिकाणी थोडं सांगावं या ठिकाणी. धन्यवाद. ज्या मुहूर्ताच्या शुभारंभाकडे आपण जात आहोत, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारी या संत वचनाप्रमाणे मातोश्री माणसाच्या उदरी तुमच्या आमच्या सगळ्यांचे आद्य गुरु पूजनीय बाबाजींचा जन्मोत्सव सोहळा 110 आपण मोठ्या थाटामाटाने आज साजरा करतोय. फुलांच्या पाकळ्या वाटा लवकर. पाकळ्या सगळ्यांना पाकळ्या वाटा. फुलं वाटून द्या.
टापरगावचे नारायण पाटील ओगले यांना 2 मुलं ते. मोठ्या मुलाचं नाव अप्पाराव आणि दुसऱ्या मुलाचं नाव बाजीराव. आणि इकडे किसनराव मोहितेंना 6 कन्या आणि 3 मुलं होते. त्याच्यामधली 4थ्या नंबरची कन्या मातोश्री म्हाळसा आणि यांचा विवाह 1910 साली मुहूर्त मार्तंडाच्या समाधीच्या साक्षीनं श्री क्षेत्र टापरगावला पार पडला आणि मातोश्री नांदायला आपल्या दहेगावला गेली. मी आपल्याला रात्री विषय मांडलाच का मातोश्रीनी काय आदर्श घडवला आणि त्या आदर्शाचं प्रतीक आज या जनतेपुढे ठेवण्यासाठी आपल्याला सार्थ अभिमान आहे. आणि मातोश्री म्हाळसा असा प्रपंच करत असताना मातोश्रीला दिवस गेले. 7वा महिना लोटला. मातोश्रींना त्या ठिकाणी पूजन करून डोहाळे जेवण करून किसनराव मोहिते आणि बाबूराव मोहिते मातोश्रींना घ्यायला दहेगावला आले. आणि दहेगाववरून त्यावेळेस काय क्रुझर गाड्या नव्हत्या अशा बैलगाडीच्या माध्यमातून मातोश्री एका महान शिवयोगेला जन्म देण्यासाठी टापरगावला रवाना झाल्या. किती आनंद त्यावेळेस झाला असेल. सगळं दहेगाव अगदी आनंदाने दुमदुमून गेलं. का त्या दहेगावचे सुद्धा ओरिजिनल बर का मी का सांगतोय आपल्याला का दहेगावचे उकले पाटलाचे म्हणजे जनार्दन बाबांचे नातू इथे उपस्थित आहेत आणि किसनराव मोहितेंचे नातू उपस्थित आहेत. त्यांचंही टाळे वाजून आपण अभिनंदन करू आणि धन्यवाद देऊ. कारण पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा म्हटलेला. देवाला हरिक कधी वाटेल त्या कुळाचं नाव जो उज्ज्वल करील त्याचा हरिक वाटत असतो. आणि अशा मातोश्री टापरगावला आल्या आणि भाऊ बाबूरावांना सांगितलं बाबू दादा आता माझे राहिलेले 3 महिने बाकी आहेत. आता आपल्याला भागवत घ्यायचंय. भागवत का जनार्दन बाबा सांगायचे का भागवत माझं काळीज आहे. भागवत माझा जीव आहे. भागवत बाबाजींनी मातोश्री म्हाळसेच्या उदरामध्ये पठण केलं म्हणून बाबाजींचं काळीज भागवत आहे. आणि अशा काळजाला कारण या जगाचा उद्धार करायचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जे लोक पावली संस्कृती होती ती कोणीतरी उदयाला आणणं गरजेचं होतं. कारण यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भरवती भारता अभिष्टान धर्मश्यम तदा मेदम सुदामेहम म्हटलेलं आहे. ज्या वेळेस ग्लानी येईल त्यावेळेस संत जन्माला येत असतात आणि असे संत जन्माला येण्याचा वेळ काही 9 मिनिटं आपल्याकडे बाकी राहिलेले आहे. मातोश्री म्हाळसा बाबूरावांना बसवायच्या समोर बसायच्या आणि भागवताला सुरुवात व्हायची. 1 अध्याय झाला, 2रा अध्याय झाला, 3रा अध्याय झाला. मातोश्री पठण करायची. चक्रव्यूहामध्ये गुंतलेला अभिमन्यूचं दृष्ट सगळ्यांना माहित आहे. जास्त वेळ मी या ठिकाणी घेणार नाही ते. पण कोण व्हॉट इज बाबाजी. शांतिगिरी बाबा जीव तोडून आपल्याला सांगतात व्हॉट इज बाबाजी, व्हॉट इज बाबाजी, व्हॉट इज बाबाजी. किसनराव मोहिते सर्व घराला आनंद होणार होता का मातोश्रीला भगवान शिवाचा अवतार जन्माला येणार. आणि अशा माध्यमामध्ये मातोश्रीचा दिवसेंदिवस चालला. 8वा महिना मातोश्रीचा संपला. जरा टाळी वाजून अभिनंदन करू देश महाजन परिवाराचं. आणि अप्पाराव उगले स्वरूपामध्ये दीनानाथ महाजन आपल्या समोर उपस्थित आहे. ज्यांना आज हा सन्मान मिळतो या खानदेश मध्ये की ज्यांना सुद्धा बाबाजींच्या आशीर्वादानच मुलगा झालेला आहे. बघा काय भाग्यवान ते बालक असेल त्याचं नामकरण पण होणार आहे. जुळे 2 मुलं त्यांना आहेत बरं का. टाळी वाजून अभिनंदन त्या परिवाराचं बरोबर आहे का. त्यांचं एकमेकाचं पूजन करून घ्यायचं काही बैठक करताय. त्यांचं एकमेकाचं पूजन करायचं. मातोश्री म्हाळसा माता दीना आणि मीना
दोघांचं नाव बघा कसं आहे बघा, दीनानाथ आणि मीनाबाई. जरा टाळी वाजून मातोश्री माळचा आणि अप्पारावांचं स्वागत या ठिकाणी आपण करू. आणि दिवसेंदिवस जात होता बरं का, एक एक दिवस जायचा. मातोश्री आपल्या वडिलांना हरिपाठ घ्यायला लावायच्या. दीन कर्मामध्ये मातोश्रींनी आपल्या उदरामध्ये असलेल्या जनार्दनाला, त्या बाळाला अजिबात दुसरं काही दाखवलं नाही, अजिबात दुसरे संस्कार कानावर पडून दिले नाही, अजिबात दुसरं काही खाल्लं पिल्लं नाही, जेही योग्य असेल. कारण मातोश्रीला, कारण गर्भात असलेलं बाळ हे सुद्धा सांगतात, जसं म्हणतात ना पोराचे पाय पाण्यात दिसतात, तसं गर्भातल्या सुद्धा बाळाचे पाय हे पाण्यात दिसत असतात. आणि असा तो जनार्दन बाबांचा एक दिव्य अवतार 7:45 110 वर्ष झालेत. तारीख होती 24/9/1914. बघा तारीख लक्षात ठेवा, 24/9/1914. नक्षत्र होता अनुराधा, आनंद नाम संवत्सर, मध्यनाडी, देवगण. आणि अशा पर्व कालावर जगद्गुरु बाबाजींचा जन्म झालेला आहे. आणि तो जन्माच्या त्या उत्सवाकडे जात असताना 9वा महिना मातोश्रीला लागला. आणि त्या 9व्या महिन्यामध्ये मातोश्रीनी, त्या टायमाला दवाखाने नव्हते बरं का. 3 मिनिटाचा वेळ आपल्याला आहे. सर्वांजवळ फुलं दिले का आपण? यावेळेस गुलाल अजिबात ठेवला नाही. दहेगावला एक कार्यक्रम पार पडला आणि त्यावेळेस बऱ्याच जणांच्या डोळ्यात गुलाल गेला. आणि सेवागिरी महाराजांनी संकल्प केला का आता इथून पुढे गुलाल हा विषय ठेवायचा नाही. पूजन पार पडलेलं आहे आप्पासाहेबांचं आणि मातोश्री म्हसेचं. 9वा महिना सुरू मातोश्रीला झाला. आणि मातोश्री त्यावेळेस दाईन असायची गावामध्ये, दाईन. आणि त्या दाईनीच्या माध्यमातून ते बाळणपण केल्या जायचं. बाळणपणाचा अर्थच आहे बाळ किंवा अंत. पण हा बाळ या जगाच्या कल्याणासाठी जन्माला येणारा बाळ आज या सगळ्या संत महंतांच्या उपस्थितीत उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी बाबाजींनी मुहूर्त मेढ जी म्हणतात, ती मुहूर्त मेढ बाबाजींनी साधलेली आहे. जसे एकादशी 2 असतात, पण जन्म उत्सवाला फार महत्व असतं. आणि तो जन्म उत्सव हा आजचाच आहे बरं का, 7:45. काल ज्यांनी केला असेल त्यांनी केला असेल, परंतु शांतिगिरी बाबा कधीही मुहूर्ताला अजिबात चुकले नाही. कारण बाबाजी सांगायचे विधियुक्त कार्य, विधियुक्त लग्न, विधियुक्त जे करतील त्यांना डरच नाही, बाबाजी सांगायचे बरं का. आणि अशा 1 मिनिटाचा अवधी त्या दाईबाई त्या ठिकाणी येऊन बसल्या. त्या मोहिते घरामध्ये आजही ते घर आहेत. आमचे रत्नाकर जी आहेत, आमचे भाऊसाहेब जे आहेत, अशोक जी आहेत, उगले परिवार आणि टापरगावचे मोहिते परिवार उपस्थित आहे बरं का. आणि अशा पर्व कालावर बाळाला त्याच्यात टाका ना, पाण्यात टाका ना, बाळाला पाण्यात, त्या बाळाला पाण्यात टाका. आणि दाईनबाईंनी मातोश्रीला वेदना होत होत्या. दाईनबाई सांगत होती संत जन्माला येणार आहे, तुम्ही घाबरू नका, तुम्ही घाबरू नका, गर्दी करू नका, पाण्यापाशी कृपया. सगळ्यांना विनंती आहे, गर्दी अजिबात करायची नाही, थोडं बाजूला सरका. मातोश्री आणि दाईनबाई बाबाजींचा जन्म उत्सवाला या ठिकाणी लगेच दाईनबाईंनी सांगितलं मुलगा झालेला आहे. जन्म स्वामीचा स्वामीचा बाबांचा
पोटी जन्माला गेला युगाचा अवतार झाला मानवाच्या पोटी जन्माला गेला साऱ्या जनतेला आनंद झाला तो बाळा तो रे तो जनतेला आनंद झाला तो बाळा तो रे तो आता तुला तर झाली वधनी भव्य मंडळी मंदिर कामी शिव बाबाजी बोलले धनी तो बाळा तो रे अरे बाबाच्या पुण्याची नाही वगना पूर्वजन्मीच्या सांगती गुना करणी हातोडा गाडीला गुंडा तो बाळा तो रे शरीर नदी धंदन कुंड बाबाजी गेले जीवाचे गंग हे सगळे गावच्या संगा जगती आलाज कैसा अनाथया भक्ताशी उपदेश करतो कैसा अनाथया भक्ताशी उपदेश करतो कैसा या काही म्हणत आहे गावच्या संगा जगती आलाज कैसा अनाथया भक्ताशी उपदेश करतो कैसा अनाथया भक्ताशी उपदेश करतो धन्य तुमची शिव भक्ती धन्य तुमचं उपदेश माझं परिमाणी नाही रमानुजी रमोमी शिष्य माग सांगे भक्ती बाबाजीच्या बालकाचं पूजन झालं पाहिजे कुठल्यानुसार त्या बालाचं नाव नारायण होतं बरं का नारायण ठेवलं गेलं पण बारशाच्या दिवशी त्या बाळाचं नाव नारायण पाटलांनी आपल्या नातवाचं नाव जनार्दन ठेवलं बरं का जनार्दन त्या बाळाचं पूजन होतंय शांतिगिरी बाबा चला दादा त्या बालकाचं पूजन करताय त्याचं नामकरणही आपल्याला पाहायला मिळणार आहे का जन्म नाव नारायण त्या बाळाचं आहे नारायण श्रीमन्नारायण नारायण
की आजच्या महानाच्या पर्वकालावर वीणा भाऊ महाजन यांच्या पुत्ररत्नाचा नामकरणाचा सोहळा या ठिकाणी होत आहे. वीणा भाऊ आणि वीणाताई हे सर्वांना विनंती फोन मागासारखा बसताना बाहेरला बाकीच्या या ठिकाणी बाबाजींनी आज या ठिकाणी नामकरणाच्या पुत्रांचं 35 पुण्यस्मरण 35 भाग्यवंतांचं नामकरणाची आठवण म्हणून आपण या ठिकाणी करणार आहोत. जे वीर उद्यापासून पहाटे 5 वाजता आपल्या गावाच्या सर्वांनी खाली बसणार आणि सगळे ठिकाण आपण आहे जागेवरती सर्व पण सांगणार सर्व महिला उभ्या करा सर्व चला बाजूच्या सगळे महिला उठा चला महिला उठा सगळे हा माझी विनंती बरं का सर्व महिलांनी आता जरा उभा राहा सरावर पलीकडे महिला माणसं उभे करायचे आम्हाला चला तुझ्या मधल्या माणसं महिला सर्व लवकर बाहेर चला सर्व बाहेर सर्वांनी खाली नसताना सर्व बसा 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 चला चला महिला चला सर्व गोष्टी हात करताना सर्वजण माझ्या आजूबाजूच्या महिला होत्या त्यांना सर्वांना विनंती खाली बसताना लवकर एक बुलंद जयजयकार करू सर्व अनुष्ठानाने हात वरती करा. तुम्हाला मौन आहे फक्त टाळीवर बसायची तिला समोरच्या माणसं तुम्ही हात वरती करा आणि बुलंद जयजयकार करू. जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी महामंडळेश्वर स्वामी शांतिदेव महाराज की जय. बजरंग बली की जय. थोडी शांतता पाळा सर्वजण. 16 संस्कार आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितले जातात. त्या 16 संस्कारामधला हा अतिशय महत्वाचा संस्कार नामकरण संस्कार. आपल्या मुलांचे नाव आपण या ठिकाणी बाळू काळू असे नाव ठेवतो. लक्षात घ्या आपल्या मुलांचे नाव आपण काय ठेवतो बाळू काळू काही पण नाव ठेवतो बरं का महिलांना लक्षात घ्या. पण आज मला सांगायला आनंद वाटतो का आज जगद्गुरु जनार्दन बाबांचा 110वा जन्मोत्सव सोहळा आणि या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं जिने हा सन्मान पटकवलेला आहे. मला स्वतःहून फोन आला कारण मी जोडपं शोधत होतो या कार्यक्रमाला कोणाचा मुलगा पाळण्यामध्ये बसणार पण कावळा बसताना भागी तुटायला पैठण करते असा फोन आला मला. पण नागेश्वर महाराज आमच्या मुलाचं नामकरण करायचं. मग मी दिनानाथ भाऊ म्हणलं नामकरण तर 100% होणार मात्र तुमचा मुलगा ललित पंचमीच्या मुहूर्तावरती पाळण्यामध्ये पण बसणार. आणि तिने लगेच सांगितलं त्यांना सन्मान घ्यायला काही सेवा दिली आणि त्या सेवेला तिने या ठिकाणी अनुमती दिली. हा दिनानाथ भाऊ जे एसटी बस चालवतात सायगाव बगळी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव खान्देश येथील भूमिपुत्र ते आहे. देवाने पहिला मुलगा दिला आता 2 नंबर पण मुलगा दिला. एक राम लक्ष्मणाची जोडी आता झाली का तयार. जरा टाळी वाजून अभिनंदन या ठिकाणी करू. आज त्या बालकाचं नामकरण या ठिकाणी करत असताना अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल का परमपूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांनी त्या बालकाचं काय नाव ठेवलं असेल. कोणाकोणाला वाटतं अशी आता आम्हाला नाव ऐकायचं लवकर हातवरती करा. कारण स्वतः एका संतांनी एका सिद्ध संतांनी त्या मुलाचं नाव ठेवावं आणि तो मुलगा त्या ठिकाणी आता समोर आहे. आज अशा अनुषंगाने या ठिकाणी आज त्या मुलाचं नामकरण जसं म्हाळसा माताना या ठिकाणी जन्मनाव नारायण होतो पण कुंडलिकानुसार या ठिकाणी त्यांचं जनार्दन नाव आलं. जनार्दन पालखीमध्ये बसलेल्या बाबांचं तसं या बालकाचं सुद्धा नाव बाबाजींनी काय ठेवलेलं आहे जनार्दन. रहना तो
आजपासून या मुलाला काय म्हणायचं सर्वांनी जनार्दन नाव या ठिकाणी जनार्दन म्हणून त्याला बोलायचंय बरं का. जरा आवाज द्या ना जनार्दनाकडे. जनार्दन म्हणून त्याला आवाज द्यायचा बरं का सर्वांनी. धन्यवाद. आणि आजच्या नामकरणाची आठवण म्हणून 35वा पुण्यस्मरण म्हणून या ठिकाणी सर्वांना 35 भाग्यवंतांना या ठिकाणी सन्मान या ठिकाणी राहील. आज बाबाजीने असा सन्मान या ठिकाणी दिलेला आहे. या नामकरणाच्या पित्यार्थ 35 भाग्यवंतांचं पूजन आज या ललित पंचमीच्या मुहूर्तावर या ठिकाणी संपन्न होणार आहे. बाबाजीने सन्मान दिलेला आहे. जे वीर उद्यापासून बरं का जे पहाटे 5 वाजता विधी पाठ करतील आपल्या गावाच्या हनुमान मंदिरामध्ये आपल्या आश्रमामध्ये म्हणजे आपल्या गावात जर आश्रम असेल जवळ आसपास पण नित्य आम्हाला त्या ठिकाणी 5 वाजता काय करायचं आहे त्या जवळच्या आश्रमात जाऊन विधी पाठ त्या ठिकाणी करायचं आहे. यापूर्वी जे करत असतात यापूर्वी जे करत असतील या ठिकाणी त्यांचं मी टाळी वाजवून अभिनंदन करतो. आज आपल्याला असे भाग्यवान पाहिजे या ठिकाणी 35 भाग्यवान यापुढे उद्यापासून म्हणजे आपल्या जवळच्या आश्रमात जाऊन काय करतील कंप्लीट पहाटे 5 वाजता ओम मृत्युंजय या ठिकाणी चालू करतील. अशा 35 भाग्यवंतांकडे बाबाजींच्या पुढे यायचं आहे. त्यांचं आपण पूजन करू. महिलांमध्ये सुद्धा आता कळमूरच्याच घरात लोकांना उभा राहायला पाहिजे. कळमूरमध्ये आश्रम आहे आणि कळमूरमधल्या महिलांनी माणसांनी यायला पाहिजे विधीला आणि त्यांचं पूजन आजच्या पर्वकालावरती या ठिकाणी होणार आहे. तर 35 भाग्यवंतांना हा सन्मान आहे. त्यांचं पूजन या महान पर्वकालावरती या ठिकाणी होणार आहे. त्याला जे जे करू शकतात त्यांनी पुढे आहे. चला लवकर जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत त्या ठिकाणी त्या आश्रमात काय करायचं आपल्याला रोज पहाटे 5 वाजता जाऊन विधी करायची. नुसतं उभा नका उभं का. कारण संकल्प करताना प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे का माझ्या पोटी होईल का. नंतर काही लोक संकल्प करतात पण मग ते पूर्ण करतील नाही. आणि बाबाजींचं म्हणणं काय असतं का प्रत्येकाने संकल्प केला तर तो पूर्णच केला पाहिजे. आणि मग ज्यांना वाटतं खरंच मी करू शकतो पहाटे 5 वाजता बाबाजींच्या चरणापाशी त्या आश्रमात जाऊ शकतो आणि पहाटे विधी 15 मिनिटाची विधी करून परत आपल्या घरी निघून यायचं आहे. जे जे भाग्यवान करू शकतात अशा भक्तांनी या ठिकाणी समोर यायचं आहे. गोरशप्पा अनेक माणसं या ठिकाणी आहे. गोंडगावला आश्रम आहे. उटखेडला आश्रम आहे. तुमच्या खानदेशामध्ये श्री क्षेत्र पाचोऱ्यामध्ये आश्रम आहे. तुमच्या खानदेशामध्ये ज्या जागेवर आपण बसतो हा कळमूर आश्रम आहे. या जागेवर स्वतः बाबाजींचे पाय लागलेले आहे जनार्दन स्वामींचे. आणि पाचोऱ्याला पण आश्रम आहे. असा 5 जागेवरती जळगाव खानदेशामध्ये आश्रम आहे. मग ज्यांना वाटतं का आम्ही करू शकतो अशा 35 म्हणून 35 भाग्यवंतांचं पूजन आज ललित पंचमीच्या मुहूर्तावरती आपण या ठिकाणी करणार आहोत. नंतर आमचे साईबाबा तुमच्या गावाला पण बाबाजीची मूर्ती बरं का कुठलीला तुमच्या गावातील लोकांनी पण यायला पाहिजे. इकडे गोंडगाववाल्यांनी यायला पाहिजे. वास्तविक पाहता मला अपेक्षा कळमूर मध्ये 35 लोक यायला पाहिजे होती. तर बाबाजी म्हणे ज्याला आवड त्याला सावड ज्याला नाही आवड त्याला कसली आली सावड. आवड एकदा तयार करावं आणि आवड जर तयार केली तर भगवंत आपल्याला सावड 100% देतो बरं का. पण आवड जर नसेल तर देव आपल्याला सावड कशी देणार. आणि म्हणून माझी विनंती आहे का 35 भाग्यवंतांना हा सन्मान आहे. काही असे भाग्यवान मी पाहिले का 2 किलोमीटरवरती आश्रम आहे. काही 4 किलोमीटर आश्रम आहे. पण रोज ते 4 वाजता उठून मोटरसायकलीवरती त्या आश्रमात जातात बरं का विधी करतात 4 किलोमीटरवरती. जरा टाळी वाजून अभिनंदनचा भक्तांचा आपण करू. 35 भाग्यवान पाहिजे बरं का. आता आले किती जाऊ 10 आली 10 तर 12 झाली. आणि आता नुसता जळगाव खानदेश मोर्चा हा मुद्दा मी लक्षात घ्या. संभाजीनगरमध्ये जिल्हा आश्रम असतील, अहिल्यानगरमध्ये आश्रम असतील, नाशिक मध्ये पण या ठिकाणी वैद्यनाथ भैरवचे आलेले संजीव त्यांच्या गावाला आश्रम आहे. जालन्यामध्ये तिकडा आश्रम आहे. आमच्या दहीगावला आमचे भाऊसाहेब तात्या उगले अशोक भोटे आलेले आहे त्यांच्या गावाला आश्रम आहे. घायगावमध्ये जाधव मिस्त्री तिला आश्रम आहे. सेवागिरी बाबा आलेले या ठिकाणी श्री क्षेत्र शिवपुरी अनेक माणसं वैजापूर तालुक्यातल्या या ठिकाणी आलेले आहे. अवघड काहीच नाही. जेवढला आश्रम आहे जरा टाळी वाजून अभिनंदन करायचं आहे. जिथं जिथं आश्रम आहे तिथं आपल्याला विधी करायची एवढाच मुद्दा आहे. बाकी एवढा अवघड मुद्दा नाही.
आणि ती विधी केली तर आपल्याला त्याच्यामध्ये फायदा आहे, लक्षात घ्या. माझ्या 35 भाग्यवंतांनी या ठिकाणी समजूया. महिलांनी आलं तरी चालू शकतं, महिला मंडळ. तुम्ही नुसती लाडकी बहीण योजना तर घेऊन पडू, आता जरा विधी करा. नंतर सरकार 1,500 रुपये जर बाबाजी म्हणले असते ना, दर महिन्याला आम्ही 2,000 रुपये देऊ फक्त विधी पाठाला या, बऱ्याच महिला आल्या असल्यावर घेत काय, कारण स्कीम असते बाबाजी. लोक नाही हुशार झाले आता. मतदान करताना लोक पैसे घेऊनच मतदान करतात. एखाद्या 500चा रेट आहे आणि दुसऱ्या पार्टीचा 1000 आहे, त्या लोकांना येणं ते 1000 वर येणं का असताना तर त्याला मतदान लोक करतात बरं का. पण चांगल्या माणसाला लोक मतदान नाही करते हो, कलियुग लागलेले, लक्षात घ्या. म्हणून बाबाला नेहमी सांगत राहतो, कलियुगामध्ये लय अवघड आहे बाबा. या कलियुगामध्ये झाले सत्याचे वाटोळे. आणि म्हणून ही विधी करायची आपल्याला. विधी केली तर आपल्या जीवनाचा फायदा आहे. चला लोक, कळमुड गावामधील या ठिकाणी तरुण, कोण कोण तरुण बसलेले हातवरती करा. कळमुड गावातील तरुणांना हातवरती करा. जे अनुष्ठानासाठी बसलेले आहेत त्यांनी हातवरती करा. मग बाळांना तुम्हाला काय अडचण या ठिकाणी यायला? बाबाजी दिसताय तुमचं डोकं. हा, 2-3 जण आलेले समोर, नाही का? 3 जण आलेले कळमुडचे. हा, 4-5 जण आहेत. ठीक आहे. कारण बाबाजींचा जास्त जेव्हा विधीमध्ये होता बरं का. कारण बाबाजी काय म्हणे, एकच बाबाला मानू नका पण या विधीला माना, माझ्या विधीला माना. आणि असं विधी पाठासाठी या ठिकाणी जे विधी करतील आपल्या गावाला, आपल्या आश्रमात जवळ जो आश्रम असतो, कुठेही आश्रम, तिथे जाऊन आपल्याला फक्त काय करायचे आहे, 15 मिनिटाची विधी वाचता येत नसेल तर मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल आहे, युट्यूबला फक्त नाव टाका जय बाबाजी विधी, लगेच बाबाजींची विधी येते. 15 मिनिटं मोबाईल चालू करायचा, 15 मिनिटं डोळे झाकून बसायचं, विधी करून निघून यायचं घरी. आपल्या अवघड काय घेतात, आता सगळं सुविधा निघलेल्या आहे. दिल्लीच्या केंद्रावरून बाबाजींची विधी चालते रोज 5:30 वाजता सुदर्शन चॅनलला, माननीय सुरेश चव्हाण सरांच्या माध्यमातून. त्यानंतर साईला टीव्हीला पहाटे 5 वाजता चालते. आता इंटरनेटचं युग आहे, बालाजी चॅनलला रोज पहाटे 5 वाजता चालते. पूर्ण भारत देशामध्ये विधी अनेक लोक पाहतात बरं का. आणि म्हणून आपण बाबाजींचे भक्त आहे. बाबाजीने तुमच्याकडून फक्त तुम्हाला, जसं एखादा गुरुने अंगठा मागितला शिष्याकडे, तुमच्याकडे बाबाजीने अंगठा नाही मागितला, लक्षात घ्या. अंगठा नका देऊ बाबाजीला, फक्त काय करा, विधी करा. जे पहाटे 5 वाजता विधी करतील अशा भाविकांनी काही उभं राहायचं जागेवर. किती जण झाले पावर प्रतीक मोजा होतो, पाठीमागे मोजा म्हणून. हा, आता 22 जण झाले बरं का. आपल्याला 35 जण पाहिजे, म्हणजे 8 आणि 4 12 13 लोक पाहिजे. 13 आपला 13वा चांगला झाला पाहिजे बरं का. सगळ्यांचं काय झाला पाहिजे, 10व्या नंतर 13वा येतो ना, तो 13वा जरा चांगला झाला पाहिजे. म्हणून आता 13 लोकांनी लवकर उभे राहतात. 13 भाग्यवान. हा, एक महिला पण आहे. आता 23 जण झाले बरं का. चला चला लवकर चला. आणि म्हणून इथं काय कड्यावलाच पाहिजे असं काही नाही बरं का. बिगर कड्यावाला जरी आला तरी तो पण बाबाजीला मान्य आहे. कारण जसा पेढा गोड असतो, तो दिवसा खाल्ला तो गोड लागतो, रात्री लपून खाल्ला तरी गोड लागतो. बाबाजींची विधी कुणी जरी केली तरी त्याला ते पुण्य मिळणार, विजय मिळणार. जसं बाबाजीने सांगितलं, 20 वरती जर आपला पाय पडला तर आपल्याला चटका बसणार म्हणजे बसणार. तसं विधी कोणी जरी केली, नुसती विधी ऐकली तरी त्याला पुण्य मिळणार बरं का. आणि म्हणून माझी विनंती आहे, आता माझ्या मते आता 6, 7, 8, 7 जण लागतात बरं त्या ठिकाणी. तुम्ही नाही, तुमची रात्र पाहिजे. चला लवकर या, चला. अजून 7-8 जण कमी बरं का, लवकर या. किती झाले प्रतीक पाय बरोबर? 28 झाले बरं का. 28 आता 2 आले पुढे, 30, 31, 32. चला आता 3च राहिले बरं का फक्त. चला 33. आमच्या सांगण्याच्या पलीकडचं गाव आहे बाबांचं. कोणतं काय बाबा? पात्री गाव, पात्री. हा, विधी आली. आता एकच जण लागतो तर ते बाबा आले. जरा टाळ्या वाजून अभिनंदन या ठिकाणी करा. आणि आज 35 भाविकांच्या ठिकाणी आज या नामकरणाच्या ठिकाणचं पूजन होईल. त्यांना सोपान होईल. सगळ्यांना 35 गळ्यामध्ये लुंग्या घाला. त्यांना ते 35 हार द्या.
त्याला 35 छोटस देत आपण घेऊ या ठिकाणी लगेच आता बाबाजींच्या आरतीकडे आपण प्रस्थान करूया. 35 भाविकांना जगद्गुरु वंदनीय जनार्दन बाबांच्या महाआरतीचा सन्मान आपण या ठिकाणी आता देणार आहोत. आज महाराज मंडळी करता सुंदर बैलगाडी पण सजवलेली आहे. जसं पोळ्याला बैल सजवल्या जातात तसं शिवाजी बाबांना परमेश्वर बाबांना सर्व महाराजांना आज बैलगाडीमध्ये बसायचं आहे. 13 गाड्या हो ना 13 गाड्या. जरा बैलगाडीवाल्यांचं पण अभिनंदन करा आणि बैलगाडीमध्ये बसल्यानंतर पण जरा टाळी वाजवून अभिनंदन करा. धन्यवाद आहे. आणि बाबाजी करता सुंदर अशी बग्गी आलेली सुंदर नवीन बग्गी आहे. आज वाद्य पण आता येत आहे. कलशवाल्या कुमारिका लवकर तयार राहा अशी माझी विनंती आहे. करमूड गावाला कार्यक्रम चालू आहे. गावातील महिलांनी मुलींनी कमीत कमी 35 कुमारिका किंवा महिला आपल्या डोक्यावर पालखीच्या पुढे अशी विनंती करतो. आणि आता विनाला भूपूजन करा. तुम्ही करा सर्व तुम्ही करा स्वतः काय करायचे. कोणी लुंग्या टाका कोणी हात टाका. आणि आजचा महाआरतीचा सन्मान या भाग्यवंतांना आहे जे रोज पहाटे 5 वाजता जवळच्या आश्रमामध्ये विधी करतील. सर्वांनी आरतीसाठी या ठिकाणी जागेवर उभं राहायचं आहे. लगेच आरतीला आपण या ठिकाणी शुभारंभ करू. चला आरती चालू करावं लागेल बाबांची. धन्यवाद. तुझे